आणि श्रोते हो, आपल्या लक्षात आलंच असेल, आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेह, स्थूलता आणि उपचार पद्धती. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सुबोध देशमुख. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टरांचा अगदी थोडक्यात परिचय बघूयात. डॉक्टर हे गेली 18 वर्ष अहमदनगर इथं मधुमेह आणि स्थूलता निवारण या विषयावर प्रॅक्टिस करत आहेत. श्रोते हो, आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी होऊन आपले प्रश्न, शंका विचारायचे असतील तर त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 242 36 72. पण त्याआधी सर्व श्रोत्यांना नम्र सूचना, आपले प्रश्न विचारण्याआधी आपले रेडिओ सेट, त्याचा आवाज आपण कमी करा, जेणेकरून आपले प्रश्न थेट आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील आणि डॉक्टर आपल्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देऊ शकतील. डॉक्टर, आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सांगा की मधुमेह म्हणजे काय? बरोबर आहे. मधुमेह म्हणजे रक्तातली साखरेची पातळी जर उपाशीपोटी तुमची 126पेक्षा जास्त असेल आणि जेवणानंतर 2 तासाने जर ती 200पेक्षा जास्त असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ॲव्हरेज शुगर हे 6.3पेक्षा जास्त झालं तर त्याला आपण मधुमेह झाला असं आपण म्हणतो आणि मधुमेहाचं निदान झालं असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे 3 क्रायटेरियात. सगळ्यात पहिलं आहे ती उपाशीपोटी 126पेक्षा जास्त, जेवणानंतर 2 तासाने 200पेक्षा जास्त आणि ॲव्हरेज शुगर ज्याला HbA1c असं म्हणतात ते 6.3च्या पुढे गेलं तर तुम्हाला मधुमेह झाला असं सांगता येईल. म्हणजे थोडक्यात सामान्य भाषेत रक्तातील साखरेची पातळी वाढली प्रमाणापेक्षा, बरोबर, की त्याला मधुमेह झाला असं समजूयात. बरोबर, ठीक आहे. बरं, मग याची लक्षणं कोणती सांगता येतील? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तातली साखरेची पातळी वाढली तर ती ठराविक मर्यादेपेक्षा जर जास्त झाली तर शरीर काय त्याला कानातून नाकातून बाहेर काढू शकणार नाही. मग शरीर काय करतं, ते लघवीच्या माध्यमातून बाहेर काढतं. त्यामुळे काय होणार आहे, साखरेबरोबर पाणी पण जातं. मग त्या पेशंटला वारंवार युरिनला जायला लागतं. सगळ्यात पहिलं म्हणजे वारंवार लघवीला लागणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग लघवी झाल्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होणं, त्याला तहान पण जास्त लागते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, खायला पण जास्त लागतं, त्याची भूक पण वाढते. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनएक्सप्लेन वेट लॉस, काहीही कारणाशिवाय त्याचं वजन कमी व्हायला लागतं. आता एवढं सगळं असूनही त्या पेशंटला थकवा खूप असतो. म्हणजे युरिनला भरपूर होते, त्याच्यानंतर पाणी भरपूर पितो, वारंवार खायला लागतं आणि थकवा जास्त असतो. आता एवढी सगळी लक्षणं सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांना माहिती आहेत, परंतु 50% लोकांमध्ये कुठलंही लक्षण येत नाही डायबिटीस असला तरी. अगदी त्यांचं कुठलं तरी कंपनीचा चेकअप असतो किंवा कधीतरी दाताच्या डॉक्टरांकडे जातात आणि मग ते चेक करतात आणि कुठंतरी ॲक्सिडेंटली शुगर डिटेक्ट होते. त्यामुळं जर तुम्ही 40च्या पुढे असाल तर मी तर सगळ्यांना सांगेल की तुम्ही एकदा रक्तातली साखरेची पातळी नक्की चेक करून पहा. रेग्युलर चेकअप आपली करणं गरजेचं आहे. हो. बरं, आपला विषय हाच आहे की मधुमेह आणि स्थूलता. तर मधुमेह आणि स्थूलतेचा संबंध कसा येतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, डायबिटीस आणि वाढलेलं वजन ह्या दोन्ही पण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भारतीय लोकांमध्ये काय होतंय तर सगळ्यात महत्त्वाचं पोट वाढतं. आता हे पोट वाढलं किंवा शरीरामध्ये आपल्या चरबी वाढली तर काय होतं, ही वाढलेली चरबी इन्सुलिनच्या कामामध्ये अडथळा निर्माण करते आणि इन्सुलिनच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळं त्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. इन्सुलिन प्रति एक अवरोध निर्माण होतो आणि हा इन्सुलिन प्रति अवरोध दिवसेंदिवस वाढत जातो. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अगदी त्याचं वजन वाढलेलं असतं. इन्सुलिन रेझिस्टन्स, इन्सुलिन अवरोध वाढत जातो आणि मग नंतर काही दिवसानंतर त्यांच्या रक्तातली साखरसुद्धा वाढायला लागते. म्हणजे इन्सुलिन प्रभावी ठरत नाही, इन्सुलिन व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळं वाढलेलं वजन हे डायबिटीसशी म्हणजे हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मला फक्त एक आता क्युरिओसिटी निर्माण झाली. आपण मगाचपासून म्हणतो इन्शुलिन, तर इन्शुलिन नक्की काय असतं शरीरामध्ये, कुठं निर्माण होतं? इन्शुलिन नावाचं एक हॉर्मोन असतं की जे आपल्या स्वादुपिंडामध्ये तयार होतं. आपलं पँक्रियाज आहे तर त्या पँक्रियाजमधून इन्शुलिन तयार होतं आणि इन्शुलिनचं काम हेच असतं की आपण जे काही खातो, खाल्ल्यानंतर जी रक्तामध्ये साखर येते त्या साखरेचं व्यवस्थापन करणं हे इन्शुलिनचं काम असतं. अजूनही काम आहेत परंतु साखरेचं व्यवस्थापन. थोडं थांबवते, आपल्याला एक फोन येतोय, फोन घेऊयात. हॅलो. हॅलो, स्वागत आहे आपलं. कोण बोलतंय? मला मी प्राध्यापक डॉक्टर सुनील कात्रे बोलतोय. स्वागत आहे, बोला, विचारा प्रश्न. माझा प्रश्न असा आहे की काही वेळा असं म्हटलं जातं अनुवंशिकतेनं मधुमेह होतो,
आणि दुसरं म्हणजे ताणतणावामुळे मधुमेह होतो का, एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे डॉक्टर साहेब आता बोलताना म्हणाले की कधी कधी कळतच नाही डायबेटीस झालंय, लक्षणं दिसत नाहीत. मग अशा वेळेला आपण काय सजेस्ट करता, कुठल्या वयानंतर मधुमेहाचं चेकिंग व्हायला पाहिजे? कारण आजकाल तरुणांना पण म्हणजे ताणतणाव खूप असतात, तर कोणत्या वयानंतर करावं असं काही आहे का की मधुमेह दिसेल किंवा मधुमेह दिसेल म्हणजे बरोबर. हे बघा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अनुवंशिकतेने मधुमेह येईल का. तर अनुवंशिकतेने मधुमेह तुम्हाला होऊ शकतो हे एक 50% सत्य आहे. परंतु त्यासोबतच तुमची जीवनशैली, तुमचा आहार, तुमचा व्यायाम, तुमचे ताणतणाव आणि तुमची जीवन जगण्याची पद्धती, त्याच्यामध्ये तुमची झोप, ह्या अनेक गोष्टी मधुमेहाला कारणीभूत आहेत. म्हणजे तुमचे जीन्स तर नक्कीच कारणीभूत आहेत. जीन्स तुम्हाला 50% तुम्हाला चान्स आहे की तुम्हाला मधुमेह होईल. बरोबर. आणि त्यासोबतच तुमची जर जीवनशैली खराब असेल, तुमचं जर पोट वाढलेलं असेल, तुमची झोप व्यवस्थित नसेल, ताणतणाव असतील, व्यायामाचा अभाव असेल, आहारामध्ये जंक फूडचं प्रमाण किंवा आपण ज्याला बॅलन्स डाएट म्हणतो असं जर नसेल, तर यामध्ये मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता दुसरा जो प्रश्न तुमचा होता की ताणतणावामुळं मधुमेह होतो का, तर नक्कीच ताणतणावामुळं आपल्या शरीरामध्ये एक कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन तयार होतं. आणि हे कॉर्टिसॉल नावाचं जे हार्मोन आहे हे आपल्यामध्ये इन्सुलिन अवरोध निर्माण करतं, इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण करतं, पोटाभोवतीची चरबी वाढवतं, वजन वाढवतं. त्यामुळं ताणतणावाचा नक्कीच तुमच्या वजनाशी आणि तुमच्या डायबिटीसशी नक्कीच संबंध आहे. आता कुठल्या वयामध्ये चेकअप करावा हा एक तुमचा प्रश्न होता. तर आजकाल तर बऱ्यापैकी म्हणजे 30 नंतर सुद्धा तुम्ही रेग्युलर वर्षातून एकदा साधी शुगर टेस्टिंग करणं म्हणजे साधी गोष्ट, एक 50 रुपयाची तपासणी तुम्ही करू शकता. आणि आजकाल अनेक स्वयंसेवी संस्था या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी ह्या गोष्टी स्वस्त मिळतात. ॲव्हरेज शुगर, तुमची फास्टिंग PP ही चेक करावी. तुमच्या घरामध्ये कोणाला जर मधुमेह असेल किंवा तुमचं वजन जास्त असेल तर नक्की करून घ्यावं. ओके सर, ओके. खूप चांगली माहिती, थँक्यू, धन्यवाद. कात्रे सर, आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं, आपल्या कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. अजून एक आपल्याला फोन येतोय. हॅलो. हां, बोला. कोण बोलताय? मॅडम मी सचिन बोलतोय राहतो. थोडंसं रेंजमध्ये या. हा, आवाज येतोय? हां, बोला. नाव सांगा परत एकदा. माझं नाव सचिन अरविंद पोटे, राहतो बोलतोय मॅडम. बरं, तुमचा प्रश्न विचारा डॉक्टरांना. माझा जो प्रश्न आहे की मी एक ड्रायव्हर होतो आणि माझी जी दृष्टी आहे थोडंसं रेंजमध्ये या. तुमचा आवाज. शुगर नाही, तुमचं प्रश्न कळले नाहीये. पण एक साधारण तुम्ही ड्रायव्हर होता आणि तुमची दृष्टीवर म्हणजे बहुतेक परिणाम झाला. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना डायबिटीस, ब्लड प्रेशर काहीही नव्हतं. तर त्यांना बहुतेक तरी डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. कारण मधुमेह आणि ब्लड प्रेशरचा डोळ्याशी संबंध आहे आणि त्यांना हे दोन्ही गोष्टी नव्हत्या. तर दुसरं काही कारण आहे का त्यांना ते शोधावं लागेल. नक्कीच आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. डॉक्टर, आत्ताच आपल्या फोन येण्यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की इन्शुलिन्सबद्दल माहिती देत होती. थोडं आणखीन त्याबद्दल सांगितलं तर चालेल. इन्सुलिन नावाचं एक हॉर्मोन आपल्या पँक्रियाजमधून तयार होत असतं आणि आपण काहीही खाल्लं की आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत असतं. आणि ह्याचं काम एकच असतं की रक्तातल्या साखरेला पेशींमध्ये ढकलण्याचं काम ते करत असतं. अच्छा. दुसरी गोष्ट, पेशींमध्ये जर ग्लुकोजचं प्रमाण व्यवस्थित झालं, त्याचं कॅपॅसिटी व्यवस्थित झाली, तर ते साखरेचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करतं आणि त्याचं लिव्हरमध्ये आणि मसल्समध्ये स्टोरेज केलं जातं. आणि अजून इन्सुलिन काय करतं, जर साखर जास्त असेल रक्तामध्ये तर त्याचं रूपांतर चरबीमध्ये करतं. म्हणजे थोडक्यात आपल्या इन्शुलिनमुळं रक्तातली साखर पेशींमध्ये ढकलली जाते किंवा तुमच्या लिव्हरमध्ये आणि स्नायूपेशींमध्ये ग्लायकोजनच्या रूपामध्ये साठवली जाते. आणि जर साखर एक्सेस झाली तर ती तुमच्या पोटामध्ये किंवा जिथं जागा असेल तिथं चरबीच्या रूपामध्ये साठवली जाते. इन्सुलिन इज अ कॅरियर, सगळीकडे त्याला वाहून नेण्याचं काम करतं. ठीक आहे, आपल्याला अजून एक फोन येतोय, बोलूयात आपण. हॅलो. नमस्ते मॅडम. नमस्ते. विचारायचं होते. हां,
की शुगर वाढलेली असेल तर फक्त योगा करून शुगर कमी होईल का? की योगामध्ये जे काही आसनं किंवा थोडंफार वर्कआउट असतं त्यांनी, की त्याच्यासाठी चालणं आवश्यक आहे, म्हणजे वॉकिंग आवश्यक आहे? खूप सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की डॉक्टर, आणि आपल्याकडे खूप प्रचलित आहे बघा की डायबिटीज झाला की बऱ्यापैकी चालायला जातात किंवा योगाचे क्लास लावले जातात. तर मी सगळ्यांना इथं सांगू इच्छितो की मधुमेहाचं जर कंट्रोल करायचं असेल, मधुमेहाचं प्रतिकरण करायचं असेल, तर तुम्हाला 5 गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. मी तुम्हाला पंचसूत्री सांगतो. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला योग्य आहार घ्यावा लागेल. आहार तुमचा 80% काम करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्यायाम करावा लागणार आहे. आता व्यायामामध्ये फक्त योगा आणि चालणं करून चालणार नाही आहे. तुम्हाला योगा, वॉकिंग यासोबतच थोडंसं मसल ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. स्नायूंच्या संवर्धनासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला रात्रीची 7 तासाची पुरेशी झोप मिळणं खूप महत्त्वाचं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर गरज असेल तर तुमचं औषधंसुद्धा तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात 5वी महत्त्वाची गोष्ट, इथं बरेच जणं मिस करतात, ते म्हणजे रेग्युलर तपासणी. तुम्ही दर महिन्यातून एकदा उपाशीपोटी आणि जेवणानंतर शुगर तपासायला पाहिजे. डायबिटीस हा एक गंभीर आजार आहे आणि बरेचसे जण काय करतात की मला काही त्रास होत नाही म्हणून तपासण्याच करत नाही. त्यामुळं फक्त योगा आणि चालणं हा या गोष्टीने फायदा नक्कीच होणार आहे, परंतु तुम्हाला आहार, व्यायाम, रात्रीची 7 तासाची शांत झोप, औषधं आणि नियमित तपासण्या या पंचसूत्रीचा अवलंब करून मधुमेहाचं प्रतिकरण किंवा त्याला कंट्रोलमध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकाल. चालेल का? आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळालं. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. घेऊयात आणखीन एक फोन. हॅलो. हॅलो. हां, बोला. आपलं नाव सांगा. मी संध्या पावसे बोलते, केडगाववरून. स्वागत आहे आपलं, बोला. मला शुगर नाहीये, पण मला डॉक्टर साहेबांना असं विचारायचंय की शुगर नाहीये पण खूप गोड खाण्यात येतं, म्हणजे गोड आवडतंय. तर मग काही लोक काय म्हणतात की खूप गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो. बरोबर आहे. हा, आणि अजून त्याला जोडून असं विचारायचंय की डायबिटीस मुळात गोड खाल्ल्याने होतो की मग ते आपल्या रक्तातूनच होतं? बरं, मला तुमचं वजन कळेल का? वजन आणि उंची? वजन 48 किलो आणि उंची 5.1. ओके, वजन तुमचं नियंत्रणात आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की डॉक्टर, गोड खाल्ल्याने मधुमेह होईल का? तर मी मधुमेहाची कारणं इथं सांगू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुमेहाचं कारण असतं ते म्हणजे इन्शुलिन अवरोध किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. अडथळा थोडक्यात. इन्शुलिनच्या कामामध्ये अडथळा निर्माण होणं. आणि दुसरं कारण असतं इन्सुलिनची निर्मितीच न होणं. ह्या 2 कारणांमुळं मधुमेह होतो. पहिलं कारण आहे ते इन्सुलिनच्या कामामध्ये अडथळा. आता इन्सुलिनच्या कामामध्ये अडथळा निर्माण होण्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी सांगितलं की ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये वाढलेली चरबी. चरबी काय करते? इन्सुलिनच्या कामामध्ये अडथळा निर्माण करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताणतणाव. याच्यामुळं सुद्धा इन्सुलिनच्या कामामध्ये एक प्रकारे अवरोध निर्माण होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट असते तर ते म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज, व्यायामाचा अभाव. चौथी महत्त्वाची गोष्ट असते की ॲसिडिटी किंवा शरीरामध्ये एक प्रकारे सूज निर्माण होणं, आंतरिक सूज. आता ही 3-4 कारणं तुमच्या इन्सुलिन रेझिस्टन्सशी निगडीत आहेत. आता जर आपण सातत्याने गोड खात राहिलो तर काय होणार आहे? याच्यापैकी एका कारणाशी तुमचा जर काही संबंध आला, म्हणजे तुमचं वजन वाढलं, तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन, आंतरिक सूज वाढली, तर यामुळे डायबिटीस होऊ शकतो. नुसतं गोड खाणं हे एक कारण असू शकतं, परंतु अनेक लोक नुसतं गोड खातात परंतु बऱ्याच जणांना शुगर होत नाही आणि काही जणांना होते पण. त्याच्यामुळं डायबिटीसमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हे महत्त्वाचं कारण आहे आणि त्याला कॉन्ट्रीब्यूट गोड खाणं करू शकतं. आपल्या प्रश्नाचं बोला. मला हेही विचारायचं की आता आपण आहाराविषयी सांगितलं, तर मग नेमका आहार कसा असावा? बरोबर, नेमका आहार कसा असायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आहार जो आहे तर हा बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे आपल्या आहारामध्ये 7 महत्त्वाचे घटक असतात. सगळ्यात पहिलं आहे तर ते म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि पाणी. आता हे 7 गोष्टींचा समावेश आपल्या आहारामध्ये नियमित असला पाहिजे. आपण काय खातो जनरली? पोळी भाजी. आता एवढं न खाता आपल्याला पोळी भाजी, त्यासोबत एखाद्या वाटीभर वरण, त्यासोबत कोशिंबीर. या गोष्टी, कोशिंबीर आता आपण खायला विसरलो आहे की ज्याला आपण सॅलड पण म्हणता येईल, की
ह्या म्हणजे 25% नियमाने तुम्ही जेवण करायला पाहिजे. 1 वाटी भरून वरण, 1 वाटी भरून भाजी, 1 वाटी भरून सॅलेड, यासोबत तुम्ही पोळी किंवा भाकरी खाणं अपेक्षित आहे. तर असं कुठलंही क्रॅश डाएट किंवा कुठलंही फॅट डाएट न करता आपलं जे आतापर्यंत चालत आलं आहे, आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी सहजतेने उपलब्ध आहेत आणि ज्या गोष्टीमधून आपल्याला विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट हे सगळ्या गोष्टी मिळतील, असं म्हणजे 25%चा नियम, त्याला आम्ही म्हणतो 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण, 1 वाटी सॅलेड आणि त्यासोबत पोळी किंवा भाकरी. आता बरेच जण काय करतात, पोळी आणि भात एकत्र खातात किंवा पोळी खाल्ल्यानंतर भात खातात. तर असं करण्याऐवजी थोडंसं एक तर पोळी तरी खावी किंवा भात तरी खावा, एका वेळी एक धान्य खावं. म्हणजे त्याचं कारण असं असतं की धान्यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण जास्त असतं, थोडक्यात धान्यामध्ये साखर जास्त असते. अच्छा. आणि त्यामुळं रक्तामधली साखर वाढायला मदत होते ज्यांना मधुमेह आहे त्यांना. तर त्यामुळं पोळी खायची असेल तर पोळी खा, भाकरी खायची असेल भाकरी खा, भात खायचा असेल तर भात खा आणि त्यासोबत 1-1 वाटी भरून वरण, भाजी आणि सॅलड घ्यायला विसरू नका. म्हणजे संतुलित आणि चौफेर आहार. बरोबर, याला बॅलन्स डाएट म्हणता येईल, संतुलित आहार. अजून एक फोन येतोय कार्यक्रमात. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार, कोण बोलताय? वरळ महादेव बाळासाहेब बोलतो मी. हां, विचारा आपला प्रश्न. माझा प्रश्न असा आहे की वयाच्या 15 वर्षापासून माझं सायकलिंग चालू असते. आज माझं 53 वय आहे, पण तरी 50 किलोमीटर सायकल मी चालतो. अरे वा. हां. आणि त्याच्यानंतर आहे ना एक नाईट शिफ्ट असते मला. बरं. 12 घंटे. तर मग या नाईट शिफ्टमुळे मग डायबिटीस होण्याचा परिणाम वाटतो का सर? आता मधुमेहाची मी पुन्हा तीच कारणं सांगू इच्छिल. तुमच्यामध्ये जे इन्सुलिन आवरत, तुम्ही एक साधी तपासणी करून बघा. फास्टिंग इन्सुलिन नावाची तपासणी असते आणि HSCRP नावाच्या 2 टेस्ट तुम्ही करून बघा. जर तुमचं उपाशीपोटी रक्तामध्ये इन्सुलिनची पातळी ही जर जास्त असेल तर तुम्ही प्री डायबेटिक कंडिशनमध्ये आहात किंवा तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे का? अनेक कारणावर मधुमेह हा अवलंबून आहे. रात्रीची झोप जरी होत नसेल तरीसुद्धा मधुमेह होण्याच्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढतं, कारण आपण डे नाईट सायकल हे करत असतो. आपलं शरीर डे नाईट सायकल फॉलो करत असतं. आपल्या मेंदूमध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक असतं. जर आपण रात्रभर जागत असू तर आपल्या शरीरामध्ये एक प्रकारे आंतरिक सूज निर्माण व्हायला लागते. त्यामुळं मधुमेहाला हे थोडंसं पोसणाऱ्या गोष्टी आहेत, पूरक गोष्टी आहेत. तर त्यामुळं आता आपलं कामच ते नाईट शिफ्ट असल्यामुळं आता त्याबद्दल. पण इतर गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या जीवनशैलीच्या इतर झोपे व्यतिरिक्त, तर आपण ह्याच्यावर कसं संपूर्ण आयुष्य निघून जाईल पण डायबिटीस होणार नाही असं मी इथं सांगू शकेन. म्हणजे कंट्रोल केला म्हणजे कंट्रोल होऊ शकतो, 100% कंट्रोल होऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, असं म्हणतात अति सर्वत्र वर्जते. म्हणजे कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात आपल्या शरीरात तयार झाली तर तिचा काही ना काही परिणाम, दुष्परिणाम आपल्याला निश्चितच आपल्या शरीरावर होत असतो. आणि मुळात साखर ही आपल्या शरीरामध्ये एक एनर्जी पुरवण्याचं काम करत असते आणि ती आवश्यक देखील असते. बरोबर ना डॉक्टर? पण तीच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अति प्रमाणात तयार झाली तर त्याचे दुष्परिणाम हे नक्कीच आपल्याला जाणवायला सुरुवात होते. माझा पुढचा असा प्रश्न आहे डॉक्टर, की या मधुमेहाचे प्रकार कोणकोणते आहेत? बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाची मधुमेहाचे 3 थोडंसं जर बोलायला गेलं तर 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. सगळ्यात पहिला जो आहे तर त्याला टाईप 1 डायबिटीस असं म्हणतात, की जो लहान मुलांमध्ये किंवा कमी वयाच्या लोकांमध्ये होतो. अच्छा. आणि याला इन्सुलिन वरून घेणं एवढीच ट्रीटमेंट आहे. दुसरा जो डायबिटीसचा प्रकार आहे तर त्याला टाईप 2 डायबिटीस असं म्हणतात, की जो 40शी नंतर होतो, सध्या 35शी नंतर होतो, की ज्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला इन्सुलिन अवरोध असतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे तर त्याला जस्टेशनल डायबिटीस असं म्हणतात, की जो प्रेग्नन्सीमध्ये होतो. हां, गरोदरपणामध्ये तो होतो. तर त्याचं कारण थोडंसं वेगळं असतं. मग मला असं विचारायचं की टाईप 1 जे आपण म्हटलं, म्हणजे त्यांच्यामध्ये तो हार्मोन्स तयारच होत नाही इन्शुलिन. बरोबर, त्यांच्यामध्ये इन्सुलिन तयार न झाल्यामुळे रक्तातली साखरेची पातळी त्यांची जास्त राहते, त्यांना वरून इन्सुलिन घ्यावं लागतं. आणि म्हणून मग त्यांना ते इंजेक्शन घ्यावं लागतं, हार्मोन्स घ्यावं लागतं. ओके, आपल्याला अजून एक फोन येतोय. हॅलो. सर, माझा असा प्रश्न आहे, कडू पदार्थ खाल्ल्यामुळे कंट्रोल राहतं का कारलं किंवा कोरफड वनस्पती जवळ? सामान्य प्रश्न म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे, की डॉक्टर कारल्याचा ज्यूस घेतल्याने शुगर कमी होईल का, किंवा पनीर फूल खाल्ल्याने शुगर कमी होईल का, त्याचं पाणी घेतल्याने, भेंडीच्या पाण्याने शुगर कमी होईल का, हे 2-3 प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या गोष्टींनी तुम्हाला फायदा नक्की होईल, परंतु
कुठलीही अशी एक गोष्ट नाही आहे की जेणेकरून तुमची डायबिटीज जाईल. किंवा बरेच जण काय करतात, ते नुसतं कारल्याचं ज्यूस घेतात किंवा पनीर फुलचं पाणी घेतात, भेंडीचं पाणी घेतात आणि गोळ्या औषध इकडे बंद करतात. तर असं करायचं नाही आहे. या गोष्टीने तुम्हाला फायदा नक्कीच होईल, परंतु त्याने तुमचा डायबिटीज जाणार नाही. तुम्हाला योग्य आहार, योग्य व्यायाम, तणावमुक्ती आणि औषधं याची चतुसूत्री आणि नियमित तपासणी अशी पंचसूत्री तुम्हाला पाळावीच लागेल. याचा फायदा नक्की होईल. पण म्हणजे जीवनाचं एक व्यवस्थित व्यवस्थापन करणं आवश्यक आहे बरोबर. उपचारांसोबत. बरोबर. अशी एक कुठलीही गोष्ट नाही आहे की ज्याने तुमचा डायबिटीज जाईल. आपल्याला अजून एक फोन येतोय. हॅलो. हा, नमस्ते सर. नमस्ते, बोला. हा, मला एक विचारायचं होतं की सरांनी जे सुरुवातीला सांगितलं की 6.3 HbA1c झाल्यानंतर त्याला डायबिटीस आहे असं आपण डायग्नोज करून टाकतो. बरोबर. तर जर त्यावेळेला ट्रीटमेंट सुरू केली आणि ती एक 3 महिने किंवा 6 महिने घेतली आणि जर नंतर परत HbA1c तपासून पाहिलं आणि ते जर बिलो 6.3 आलं, तर मग आपण मेडिसिन बंद करून फक्त पथ्यावरती राहू शकतो. खूप चांगला महत्त्वाचा प्रश्न आहे की डॉक्टर, रक्तातली साखर एकदा नॉर्मल झाली की आम्ही औषधं बंद करू शकतो का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुमचं HbA1c ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस डॉक्टर ट्रीटमेंट सुरू करतात आणि ह्या ट्रीटमेंटमुळं तुमच्या रक्तातली साखरेची पातळी कमी झालेली असते. आता तुमची साखरेची पातळी कमी झाली म्हणून तुम्ही जर लगेच औषधं बंद केली तर काय होणार आहे? रक्तातली साखरेची पातळी पुन्हा वाढायला लागणार आहे. त्यामुळं तुम्हाला औषधं कमी करण्यासाठी त्याच डॉक्टरांच्या संपर्कात राहून औषधांचा डोस हळूहळू कमी करावा लागणार आहे. कारण काही औषधं ही लाँग ॲक्टिंग असतात, काही शॉर्ट ॲक्टिंग असतात. त्यामुळं तुम्हाला डॉक्टरांच्या संपर्कात राहून औषधं कमी करावी लागतील. तुमच्या मनाने जर तुम्ही औषधं कमी केले तर रक्तातली साखरेची पातळी वाढण्याचा धोका तुम्हाला नक्कीच जाणवू शकतो नंतर. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? नाही, मला एक म्हणजे त्याच्याबरोबर माझं एका शंकेचं निरसन नाही झालं की आपण सगळं टेस्ट करू, सगळ्या शुगर लेवल सगळ्या नॉर्मल असतील तरी पण मग कमी प्रमाणात गोळी चालूच ठेवावी लागेल. हे बघा मॅडम, ती शुगर तुमची कमी का आली? गोळ्यांमुळे आली का पथ्यामुळे आली आहे? दोन्ही पण. बरोबर की नाही? मग आता तुम्ही गोळी एकदम जर बंद करून टाकली, एकदम नाही बंद करणार. हा, मग ती तुम्हाला बरोबर, मग डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ती नक्की कमी करू शकता. असे अनेक लोक आमच्याकडे आहेत की जे विना औषध त्यांचं जीवन सध्या जगत आहेत. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळी नक्की कमी करू शकता. त्याचं कारण असं आहे की कुठली गोळी लाँग ॲक्टिंग आहे, कुठली शॉर्ट ॲक्टिंग आहे हे तुम्हाला सर्वसामान्य माणसाला लक्षात नाही येणार. हे डायबेटॉलॉजिस्टला सांगता येईल. हो, बरोबर. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. अजून एक फोन येतो आपल्याला. हॅलो. मी बोलतो गांधी. हां, बोला, प्रश्न विचारा डॉक्टरांना. डायबिटीस वयाच्या किती वर्षापर्यंत होऊ शकते, त्यानंतर होत नाही? डायबिटीसला असं कुठलंही वय नाही आहे. डायबिटीस अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्धापर्यंत कुणालाही डायबिटीस होऊ शकतो. डायबिटीस म्हणजे काय? रक्तातली साखरेची पातळी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त जाणे. चालेल. डॉक्टर, हां बोला. डॉक्टर असं म्हणतात की हृदयरोगाच्या मुळाशी डायबेटीस असतो. तर प्रश्न हाच आहे की जर मधुमेहावर नियंत्रण मिळवलं तर हृदयरोगाला आपण दूर ठेवू शकतो का? नक्कीच. कसं आहे, वाढलेलं डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयविकार, थायरॉईड, त्याच्यानंतर तुमचं स्ट्रोक, हे सगळे एकमेकांचे भाऊबहीण आहेत. लक्षात घ्या की जर डायबिटीज झाला तर त्यासोबत हे आजार, हे कॉम्प्लिकेशन्स त्यासोबत येण्याची शक्यता खूप जास्त असते. जर तुमचं डायबिटीस अनकंट्रोल असेल तर त्याचं कारणही तसंच आहे. कारण रक्तातली साखरेची पातळी जर वाढली तर रक्तवाहिन्यांचे आतलं जे लेअर असतं ते खराब होतं आणि त्यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि रक्तपुरवठा बंद होऊन हे आजार होतात. त्यामुळे मधुमेह जर कंट्रोल केला तर अनेक आजारांना प्रतिबंध होऊ शकतो. अच्छा, आपल्याला एक कॉल येतोय. त्याने तुमच्या कॉलला. डॉक्टर, आपण कुठल्या प्रकारचे व्यायाम या ठिकाणी करायला हवेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की एकदा का मधुमेह झाला की फक्त चालणं किंवा फक्त योगा करणं असंच अनेक जण करत राहतात. परंतु एक गोष्ट इथं मी सांगू इच्छितो की आपल्या रक्तातली साखर, जवळजवळ 80% साखर आणि चरबी हे आपले मसल्स वापरत असतात, स्नायू वापरत असतात. आणि जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं तसं स्नायूंचं प्रमाण आपोआप कमी होत असतं. आपल्या 30शीनंतर मसल्स कमी होत राहतात आणि
त्यामुळं मसल प्रिझर्व करणं किंवा मसल थोड्याशा डेव्हलप करणं हे जर केलं तर तुमच्या रक्तातली साखरेची पातळी तुम्ही इफेक्टिव्हली कंट्रोल करू शकता. त्यामुळं तुम्हाला जर व्यायाम व्यवस्थित करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आठवड्यातले 3 दिवस तुम्हाला वेट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे, जिम. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आठवड्यातले 2 दिवस कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे तुम्ही चालणं, पळणं, स्विमिंग, सायकलिंग काही करू शकता. आणि आठवड्यातला 1 दिवस तुम्ही योगासनं करणं गरजेचं आहे. 3, 2 आणि 1 या पद्धतीने आणि 1 दिवस सुट्टी या पद्धतीने तुम्ही व्यायाम करा. आपल्याला एक फोन येतो. म्हणजे श्रोते हो, एक लक्षात ठेवा की आपलं आयुष्य जर गोड करायचं असेल तर आपल्याला रक्तातील साखरेवर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. बरोबर ना डॉक्टर? बरोबर. बरं, मला एक असं विचारायचं आहे की मगाशी मला वाटतं कोणत्या तरी श्रोत्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे, तोच मी पुन्हा एकदा रिपीट करते की बऱ्याचदा रुग्ण म्हणतात की औषध घेऊन सुद्धा आमची साखर कंट्रोल होत नाही आहे, तर असं का होतं? त्याचं कारण असं आहे की बरेचसे लोक हे फक्त औषधावर अवलंबून राहतात, तर तसं नाही आहे. डॉक्टरांचं काम अगदी 25-30% आहे. तुम्हाला जर शुगर कंट्रोल करायची असेल तर 70% गोष्टी तुमच्या हातात आहेत. तुम्हाला योग्य आहार घ्यावा लागणार आहे, ज्याला मी मगाशी पूरक बॅलन्स डाएट ज्याला बोललो. दुसरी गोष्ट योग्य व्यायाम करावा लागणार आहे. तिसरी गोष्ट रात्री 7 तास शांत झोपावं लागणार आहे. याच्यामुळे तुम्हाला शुगर कंट्रोल करता येईल. डॉक्टरांच्या हातात 30% काम आहे, हे लक्षात घ्या. अच्छा, आपल्याला एक फोन येतोय. हॅलो. हॅलो, मी पिंड पाटील, वाळवणी तालुका पारवरून बोलताय. हां, बोला, प्रश्न विचारा. 75 वय ज्येष्ठ नागरिक आहे. हां. डायबिटीस आणि हृदयरोग याचा काही संबंध आहे का? मला हृदयरोगी. आपलं आत्ताच या विषयावर बोलणं झालं, तरी पण थोडक्यात उत्तर देऊ. डायबिटीसचा आणि हृदयविकाराचा नक्कीच जवळचा संबंध आहे. पण तुम्हाला जर डायबिटीस नसेल तर तुमच्या हृदयरोगाचं कारण कदाचित वेगळं असेल, परंतु सांगितलेलं नाहीये. तुम्ही तुमच्या हृदयरोगाची ट्रीटमेंट घ्या. परंतु डायबिटीस जर अनकंट्रोल राहिला तर त्याच्यापोटी हृदयरोग येतो. चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. डॉक्टर, मला आणखीन एक महत्त्वाचा हा प्रश्न विचारायचा आहे की कोरोनानंतर आता बऱ्याच जणांमध्ये आपल्याला मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, तर असं का हे दिसून येतं? हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोरोनामध्ये बऱ्याच जणांचा चेकअप झाला. बरेच जण काय मी सुरुवातीलाच सांगितलं की 50% मधुमेहींमध्ये लक्षणच येत नाहीत, त्यामुळे बरेच जण चेकअपच करत नाही. त्या कोविडच्या पिरियडमध्ये अनेक जणांना हॉस्पिटलायझेशन झालं किंवा अनेक जणांना चेकअप करण्यात आला, त्याच्यामध्ये बरेच जण डायबिटिक निघाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोरोनामध्ये काही ठिकाणी अनिर्बंधपणे स्टिरॉइड्सचा वापर केला गेला, त्यामुळं पण अनेक जणांना डायबिटीस झाला. तिसरी महत्त्वाची गोष्ट, अनियंत्रित आहार, त्यानंतर ताणतणाव, यामुळे एक प्रकारे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढला आणि त्यामुळे सुद्धा डायबिटीस झाला. तसा कोरोनाचा आणि डायरेक्ट डायबिटीसचा म्हणजे त्याच्यावर केलेल्या औषधोपचाराचा नक्कीच संबंध आहे आणि त्या दरम्यान बरेच जण डिटेक्ट पण झाले. अच्छा, बरं, मला माझी पुढची हीच शंका आहे की मधुमेह हा डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवत असतात. मग अशा वेळी आपले डोळे आणि पायाला झालेल्या जखमांची कशी काळजी घ्यावी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी डायबिटीससाठी तुम्हाला ABCDE सांगू इच्छितो. डायबिटीसची ABCD लक्षात घ्या. तुम्हाला जर डोळ्याचे कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील, तुम्हाला जर पायाच्या जखमा टाळायच्या असतील, तर तुम्हाला सगळ्यात पहिलं A फॉर ॲव्हरेज शुगर, त्यांनी ॲव्हरेज शुगर 7पेक्षा कमी ठेवणं गरजेचं आहे. B फॉर ब्लड प्रेशर, BP त्यांचं 120-80 असणं गरजेचं आहे. C फॉर कोलेस्ट्रॉल लेवल्स, त्यांच्या रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी ही 200पेक्षा कमी असावी. D फॉर डाएट हे नेहमी डिसिप्लिन असावं त्यांचं, योग्य सातत्यपूर्ण आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि E फॉर एक्सरसाइज अँड आय चेकअप, त्यांनी नियमित व्यायाम करून डोळ्याच्या डॉक्टरांना किमान 6 महिन्यातून एकदा जर डायबिटीस असेल तर दाखवणं खूप गरजेचं आहे. खूप छान मार्गदर्शन करताय डॉक्टर आपण. पुढं मला असं विचारायचं आहे की स्थूलता जी असते, म्हणजे आपण पोटाची चरबी कशा प्रकारे कमी करू शकतो? आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच जण म्हणतात की डॉक्टर मला पोट कमी करायचं आहे. तर पोट कमी करणं किंवा स्पॉट रिडक्शन करणं हे शक्य नाही आहे. नुसतंच पोट कमी होणार नाही, तुम्हाला ओव्हरऑल चरबी कमी करता येईल. आणि पुन्हा ते सांगतो, चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला आहारामध्ये फायबरचा इंटेक, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहारामध्ये प्रथिनांचा भरपूर प्रमाणामध्ये सेवन आणि रात्रीची 7 तासाची शांत झोप, त्यासोबत योग्य व्यायाम, यामधून तुम्ही तुमचं पोट कमी करू शकता, ओव्हरऑल चरबी कमी करू शकता. आपल्याला अजून आता एक फोन येतोय. हॅलो. हां, कोण बोलतंय? मॅम, मी संदीप पंडाले बोलतोय मुंबईवरून. हां, बोला, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न डॉक्टरांसाठी असा आहे की त्याने आता बोलले होते की झोप ही जास्त असावी, तर जे नाईट शिफ्ट करतात
तर जसं डोळे जळजळणं, डोळे लाल होणार, तर यामध्ये डायबिटीसचा कसा म्हणजे दुष्परिणाम होतो आणि त्यासाठी काय उपाय करायला पाहिजे? कारण नाईट शिफ्ट वर्किंग आहेच ना. तुम्हाला डायबिटीस आहे का? हो हो. अच्छा. आणि शुगर कंट्रोल असते का? नाही म्हणजे 250च्या आतमध्ये. बऱ्याचशा जणांमध्ये थोडंसं मी अगदी जबाबदारीने सांगतो, थोडंसं गांभीर्य ठेवा. रक्तातली साखरेची पातळी जेवणानंतर 2 तासाने 180पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. आता नाईट शिफ्ट असेल, त्याला काही पर्यायच नाही आता आपल्याकडं, तर मात्र तुम्ही कुठल्याही वेळेला सलग 7 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. हे बघा, आपल्या झोपेमध्ये आपली रिकव्हरी होत असते, आपला मेंदू शांत होत असतो. आपल्यामध्ये जे काही पुनर्निर्मितीचं काम आहे हे आपल्या झोपेमध्येच चालू असतं. तुमच्या स्वादुपिंडाला रिलॅक्सेशन पाहिजे, तुमच्या लिव्हरला रिलॅक्सेशन पाहिजे, तुमच्या श्वासांची गती झोपेमध्ये कमी होत असते. तर यामुळं तुम्हाला रात्रीची नसेल मिळत तर ज्यावेळेस जमेल त्यावेळेस 7 तास झोप घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रक्तातली साखरेची पातळी कंट्रोल करा. आणि डोळ्यांची जळजळ होत असेल तर नक्कीच जवळच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना जाऊन तुम्ही दाखवून घ्या. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, कार्यक्रमात सहभागी झाला, धन्यवाद. आपल्याला अजून एक कॉल येतोय. हॅलो. हॅलो. हा प्रश्न विचारा. मला ना साखर नाहीये. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. आणि गीता काटकर. हा, विचारा प्रश्न. हा, तर स्थूलपणा आलाय जरा जास्त. बरं, तुमचं वय किती आहे? 52. उंची किती आहे? उंची 5.1. आणि वजन? वजन 55 असेल. बरं, हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ना, तर म्हणजे साधारणतः मुलगी ज्यावेळेस 14-15 वर्षाची असते त्यावेळेस तिचं वजन वेगळं असतं. ज्यावेळेस लग्न होतं साधारणतः 25च्या आसपास वजन हे वाढायला लागतं. आणि 25 ते साधारणतः एक 20 वर्ष 45 वर्षापर्यंत त्या महिलेचं वजन बघा, आपल्याकडं तुम्ही अनुभव घेऊन बघा, साधारण अर्धा किलो तरी दर वर्षाला, अर्धा ते 1 किलो दर वर्षाला वजन वाढतं. म्हणजे साधारण 20 किलो वजन वाढतं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हॉर्मोन्स असतात, महिलांमध्ये काही बदल होत असतात. प्रेग्नन्सी असते, डिलिव्हरी असते, त्याच्यानंतर मेनोपॉज असतो, हे महत्त्वाचं कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं व्यायामाचा अभाव आहे का ते बघा, तुमचं आहार कसा आहे तो बघा, तुमची झोप कशी आहे ते बघा. आणि यासाठी तुम्हाला पर्सनलाइज तुम्हाला कन्सल्टेशन, डाएट चार्ट तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे. हो, थँक्यू. डॉक्टर, एक आत्ता म्हणजे प्रश्न मला विचारावंसं वाटतं की सध्या आंब्याचं सीझन सुरू आहे, तर मग आंबे खाल्ल्यामुळं खरोखरच वजन वाढतं आणि साखर पण वाढते का शरीरातली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आंब्यामुळं रक्तातली साखर वाढते का? तर निश्चितच कुठल्याही फळामध्ये फ्रुक्टोज नावाची साखर असते आणि ज्याचं रूपांतर आपल्या लिव्हरमध्ये ग्लुकोजमध्येच होत असतं. त्यामुळं फळं खाल्ल्याने रक्तातली साखर नक्कीच वाढेल. परंतु लक्षात घ्या, फळांमध्ये साखरेसोबतच काही विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स पण असतात. त्यामुळं ही साखर जर तुम्हाला वाढू द्यायची नसेल तर तुम्हाला एक तर आंब्याची खाण्याची वेळ तुम्हाला ठरवावी लागेल. तर सकाळी उपाशीपोटी खा, त्यानंतर तुम्ही तुमचा एक्सरसाइज करा, आंब्यातली साखर वापरली जाईल आणि त्या विटॅमिन्सचा, मिनरलचा तुम्हाला फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय करतो, जेवताना रस खातो. आता जेवताना जर आंब्याचा रस खाल्ला तर आपल्या जेवणामध्ये पण साखर आहे आणि त्या आंब्याच्या रसामध्ये पण साखर आहे. आपण दोष कुणाला देतो? त्या आंब्याच्या रसाला. त्यामुळं आपण जेवताना आंब्याचा रस खाऊ नका. तुम्ही जेवताना कुठलंही फळ खाऊ नका. 2 जेवणाच्या मध्ये फळ खा. संध्याकाळी 6 नंतर फळ खाऊ नका. एक तर तुम्ही सकाळी उपाशीपोटी खा, तुम्ही 9ला नाश्ता केला आहे, 1 वाजता जेवणार आहात तर 11 वाजता फळ खाऊ शकता किंवा संध्याकाळी 5 वाजता फळ खाऊ शकता. कारण आंब्याला फळांचा राजा म्हणतात. त्याच्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स, आयर्न, विटॅमिन्स, मिनरल्स आहेत. जर उपाशीपोटी फळ खाल्लं तर शक्यतो रक्तातली साखर वाढणार. आणि त्याचं पण प्रमाण ठरवा. म्हणजे असं आंबे आहेत म्हणून खूपही त्याला ओव्हर इंडल्जन करू नका. तुम्ही फक्त एखादं मध्यम आकाराचं फळ तुम्ही खाऊ शकता. आणि त्यासाठी पण तुमची पात्रता असणं खूप महत्त्वाचं आहे. उपाशीपोटी रक्तातली साखरेची पातळी 110पेक्षा कमी असावी. तुमची साखर 200 उपाशीपोटी आणि तुम्ही आंबे खाताय तर शुगर नक्की वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यासाठी पहिलं पात्र व्हा. म्हणजे थोडक्यात आणि एका दिवसात किंवा एका दिवसामध्ये एक मध्यम आकाराचं फळ. एकच आंबे खाऊ नये. नाही, बरोबर, एका वेळेस एक आंबे खाऊ नयेत असं. बरं, दुसरं एक अगदी म्हणजे थोडक्यात उत्तर द्या की प्री डायबिटीस म्हणजे काय? हां, सगळ्यात महत्त्वाचं प्री डायबिटीस म्हणजे तुमच्या HbA1c ची पातळी 5.7 ते 6.3च्या दरम्यान जर असेल तर त्याला प्री डायबिटीस असं म्हणतात. किंवा थोडक्यात सांगायचं ना तर तुमचं पोट जर सुटलंय आणि तुमचं पोट
तुमच्या कमरेचा घेरा हा उंचीच्या अर्ध्यापेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही प्री डायबेटिक आहात. अच्छा. म्हणजे तुमची उंची समजा 5 फूट 6 इंच आहे. 5 फूट म्हणजे किती? 60 इंच प्लस 6 म्हणजे 66 इंच. याला 2ने भागा, 33 उत्तर येईल. बरं. जर तुमच्या कमरेचा घेरा जर उंचीच्या अर्ध्यापेक्षा म्हणजे 33 पेक्षा जास्त असेल तर यू आर प्री डायबेटिक. तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त आहे, तुमचं पोट वाढलेलं असेल तर. बरं. रिस्क फॅक्टर आपण त्याविषयी बोलूयात. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रिस्क फॅक्टर म्हणजे तुमच्या घरामध्ये थोडी अनुवंशिकता असेल. दुसरी गोष्ट तुमचा आहार अनियंत्रित असेल. तिसरी गोष्ट तुमचं पोट सुटलेलं असेल. तुम्ही प्रचंड ताणतणावामध्ये असाल. चौथी महत्त्वाची गोष्ट अल्कोहोलचं जास्त प्रमाणामध्ये सेवन असेल. रात्रीची झोप होत नसेल. तर ही अनेक कारणं, व्यायामाचा अभाव असेल, तर या कारणांमुळे मधुमेह होण्याची शक्यता काय, कुठलाही आजार होण्याची शक्यता या कारणामध्ये जास्त आहे. ओके. आता आपली वेळ संपत येते, पण जाता जाता आपण एक उजळणी करूया की परत एकदा तुम्ही आम्हाला किंवा आमच्या श्रोत्यांना सांगा की मधुमेह होऊ नये यासाठी काय करावं आणि मधुमेह असल्यास काय काळजी घ्यावी. मधुमेह असो किंवा नसो, मी तर सर्वांनाच सांगू इच्छितो की आपल्या भारतामध्ये आता आपण मधुमेहाचं कॅपिटल होत आहेत की अगदी दर 3 माणसामागं जवळजवळ 1 माणूस तरी डायबेटिक किंवा प्री डायबेटिक सापडतो आहे. त्यामुळे मधुमेह असो किंवा नसो, तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहारामध्ये फायबरचं सेवन भरपूर करा. फायबर्स म्हणजे काय, जे आपण कच्चं खाऊ शकतो, कांदा, काकडी, टोमॅटो, गाजर. 2 नंबरला तुम्ही आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. आता प्रथिनं म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं कडधान्य, डाळीचे पदार्थ, याचं सेवन आहारामध्ये व्यवस्थित ठेवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालेभाज्या किंवा रेग्युलर फळभाज्यासुद्धा यांचं सेवनसुद्धा व्यवस्थित ठेवा. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोसेस फूड खाणं टाळा. ज्याच्यावर प्रक्रिया केलेली असते त्या गोष्टी खाणं टाळा. पॅकेटमधलं फूड खाणं टाळा. 5वी महत्त्वाची गोष्ट, नियमित व्यायाम करा. 6वी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की रात्री 7 तास शांत झोपा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित तपासणी करून आपल्या जवळच्या डॉक्टरांना नक्की भेटत जा. डॉक्टर, खूपच सुंदर आपण मार्गदर्शन करताय. खूप म्हणजे माहिती नसलेल्या गोष्टी पण आम्हाला आता कानावर पडत आहेत. म्हणजे जाता जाता एवढंच म्हणावं लागेल की श्रोते हो, की योग्य जीवनशैली जर आपल्या औषधांसोबत आपण केली तर आपण नक्कीच या मधुमेहाला लांब ठेवू शकतो किंवा त्यावर ताबा मिळवू शकतो. बरोबर ना डॉक्टर? नक्कीच. श्रोते हो, चिंता, स्ट्रेस ह्या ज्या काही आहेत ते घेतल्यानं शरीरातलं साखरेचं प्रमाण हे नेहमीच वाढतं. त्यामुळं अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही, चिंता करायची नाही. कारण जीवन जितना साधा रहेगा तणाव उतना ही आधा रहेगा. नक्कीच. नक्कीच. डॉक्टर, आपण इथं आलात आणि आमच्या प्रश्नांची इतकी छान उत्तरं दिलीत आणि एवढं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार. आणि जे श्रोते या प्रश्नांच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झालेत त्यांचे देखील आभार. धन्यवाद डॉक्टर. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. आजचा विषय होता मधुमेह आणि स्थूलता उपचार पद्धती. सहभागी मधुमेह विकार तज्ज्ञ होते डॉक्टर सुबोध देशमुख. सूत्रसंचालन होतं पल्लवी बारटक्के यांचं.